नमस्कार. विज्ञानयात्री डेम फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. डेम फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल ह्या इंग्लंड देशाच्या प्रायमॅटॉलॉजिस्ट, वानरशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ होत्या. त्या टांझानियातील गोम्बे स्ट्रीम नॅशनल पार्कमध्ये वन्य चिंपांझींच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर 6 दशकाहून अधिक काळ केलेल्या क्षेत्रीय संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. लुई लिकी यांच्या प्रायोजकत्वाखाली सन 1960 सुरू झालेल्या गुड्डॉल यांच्या कार्याने चिंपांझी साधने बनवतात आणि वापरतात, सहकार्याने शिकार करतात आणि एकेकाळी मानवासाठी अद्वितीय मानल्या जाणाऱ्या जटिल भावना आणि सामाजिक संरचना प्रदर्शित करतात हे दाखवून प्रचलित वैज्ञानिक दृष्टिकोनांना आव्हान दिले. जेन गुड्डॉल यांनी सन 1977 वन्यजीव संवर्धनाला चालना देण्यासाठी जेन गुड्डॉल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यानंतर सन 1991 रूट्स अँड शूट्स यूथ प्रोग्राम सुरू केला, जो जागतिक नेटवर्क मध्ये वाढला. त्यांनी आफ्रिकेत अभयारण्य आणि पुनर्वनीकरण प्रकल्प देखील स्थापन केले आणि संशोधन, शेती आणि बंदिवासात प्राण्यांच्या नैतिक वागणुकीसाठी मोहीम राबविली. सन 2002 गुड्डॉल यांना संयुक्त राष्ट्रांचे शांतीदूत म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी सेव्ह द चिम्प्स अँड सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ अंडरग्राउंड नेटवर्क सारख्या संस्थांना सल्ला दिला. वैज्ञानिक संशोधनाव्यतिरिक्त जेन मॉरिस गुड्डॉल यांनी अनेक संस्मरण प्रकाशित केले आणि तिच्या संपूर्ण कारकिर्दीत ती एक सक्रिय व्याख्याता राहिली. संवर्धन आणि हवामान कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवास करत होती. गुड्डॉल वर्ल्ड फ्युचर काउन्सिलची मानद सदस्य होती. इतर सन्मानाबरोबरच तिला क्योटो पुरस्कार, टेम्पल्टन पुरस्कार मिळाला आणि सन 2025 त्यांना US प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम सन्मानित करण्यात आले. सन 2022 पासून सन 2025 2022 पासून त्या या प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम या संस्थेची संलग्न होत्या. सन 2025 त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या अमानवी हक्क प्रकल्प मंडळावर होत्या. फेलरी जॉन मॉरिस गुड्डॉल यांचा जन्म दिनांक 3 एप्रिल 1934 रोजी लंडनमधील हॅम्पस्टेड येथे झाला. कुटुंब बार्नमाउथला गेल्यानंतर गुड्डॉल यांनी जवळच्या पूलमधील अपलँड स्कूल या स्वतंत्र शाळेत शिक्षण घेतले. लहानपणी गुड्डॉलला तिच्या वडिलांनी टेडी बेअरला पर्याय म्हणून जुबली नावाचा एक भरलेले खेळणी चिंपांझी दिले होते. गुड्डॉलने आठवण करून दिली की या खेळण्यावरील तिच्या प्रेमामुळे तिला प्राण्याबद्दलचे प्रेम निर्माण झाले. ती टिप्पणी करते की माझ्या आईच्या मैत्रिणींना या खेळण्याने खूप भीती वाटली होती. त्यांना वाटले की ते मला घाबरवेल आणि मला भयानक स्वप्ने पडतील. जुबली अजूनही लंडनमधील गुड्डॉलच्या ड्रेसवर बसली आहे. फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांना पाळीव प्राण्यांचा छंद होता. प्राणी पाळणे हा एक लोकप्रिय छंद आहे जो आनंद, मैत्री आणि भावनिक आधार देतो. कुत्रे, मांजरी, पक्षी, मासे किंवा ससे पाळणे यातून जबाबदारीची जाणीव होते आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते. या छंदासाठी प्राण्यांची योग्य निगा, योग्य आहार आणि प्रेमाची गरज असते. फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांच्या मते पाळीव प्राण्यांचा छंद माणसाला भावनिक आधार मिळतो. पाळीव प्राणी मालकासोबत घट्ट नाते निर्माण करतात, ज्यामुळे एकटेपणा दूर होतो. मुलांना किंवा प्रौढांना प्राण्यांची काळजी घेणे म्हणजे खाद्य, स्वच्छता, आरोग्य संदर्भात काळजी घेणे आणि ते घेताना शिस्त आणि जबाबदारीची शिकायला मिळते. कुत्र्याला फिरवायला नेल्यामुळे नियमित व्यायामाची सवय लागते. प्राण्यांचे खेळकर वर्तन घराचे वातावरण आनंदी ठेवते. पाळीव प्राण्याशी वेळ घालवल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांनी जवळच्या पूलमधील अपलँड स्कूल या स्वतंत्र शाळेत शिक्षण घेतल्या. सन 1958 गुड्डॉल यांना ओस्मॉन हिल यांच्यासोबत प्रायमेट वर्तन आणि
जॉन नेपियर यांच्यासोबत प्रायमेट शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी लंडनला पाठवले. दिनांक 14 जुलै 1960 रोजी गुड्डॉल गोंबे स्ट्रीम नॅशनल पार्कमध्ये गेल्या. गोंबे स्ट्रीम नॅशनल पार्क हे टांझानियातील एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. हे टांझानियाच्या पश्चिम भागात टांगानिका सरोवराच्या काठावर आणि किगोमा शहराच्या उत्तरेस स्थित आहे. हे हे उद्यान चिंपांजींच्या संख्येसाठी आणि त्यांच्यावर संशोधनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. जेन गुड्डॉल यांनी दिनांक 14 जुलै 1960 रोजी येथे चिंपांजीवर आपला अभ्यास सुरू केला होता. हे टांझानियातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यानापैकी एक आहे. येथे घनदाट जंगल, उंच डोंगर, सुंदर सरोवर, चिंपांजीशिवाय येथे बबून विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. सन 1950च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत प्रायमॅटॉलॉजी क्षेत्र पुरुष प्रधान समजले जायचे. सन 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांच्या आईने त्यांना प्रायमॅटॉलॉजीमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले. सन 2019 पर्यंत प्रायमॅटॉलॉजी क्षेत्र जवळजवळ समान प्रमाणात पुरुष आणि महिलांनी बनलेले आहे. याचे कारण गुड्डॉलचे अग्रगण्य काम आणि तरुणींना या क्षेत्रात सामील होण्यासाठी प्रोत्साहन देणे. सन 1962 मध्ये फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांना केम्ब्रिज विद्यापीठातून संशोधन पदवी म्हणजे PhD करण्यासाठी परवानगी मिळाली. बॅचलर पदवी न घेता केम्ब्रिजमध्ये PhDसाठी अभ्यास करण्याची परवानगी मिळालेली फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल ही 8वी व्यक्ती होती. तिने नीतिशास्त्र डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळवण्यापर्यंत केम्ब्रिजमधील न्यूनहॅम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तिचा प्रबंध सन 1966 मध्ये रॉबर्ट हिडे यांच्या देखरेखीखाली मुक्त जिवंत चिंपांजींच्या वर्तनावर पूर्ण झाला, ज्यामध्ये गोंबे रिझर्व्हमध्ये तिच्या पहिल्या 5 वर्षाच्या अभ्यासाचे तपशील होते. दिनांक 19 जून 2006 रोजी टांझानियाच्या मुक्त विद्यापीठाने फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. सन 2019 मध्ये ती न्यूनहॅम कॉलेज आणि डार्विन कॉलेज केम्ब्रिजमध्ये मानद फेलो बनली, जेव्हा तिला मानद डॉक्टरेट देखील देण्यात आले. फेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांना सन 1960 मध्ये टांझानियातील गोंबे स्ट्रीम नॅशनल पार्कमधील कासाकेला चिंपांजी समुदायापासून सुरू झालेल्या चिंपांजी सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा अभ्यास केला. तिला असे आढळून आले की केवळ मानवामध्येच व्यक्तिमत्व नसते, जे तर्कसंगत विचार करण्यास सक्षम असतात. आनंद आणि दुःख यासारख्या भावना सुद्धा चिंपांजी प्राण्यांना असतात. गुड्डॉल यांनी मिठी, चुंबन, पाठीवर थाप आणि अगदी गुदगुल्यासारख्या वर्तनांचे देखील निरीक्षण केले, ज्याला आपण मानवी कृती म्हणतो. गुड्डॉल यांनी आग्रह धरला की हे हावभाव कुटुंबातील सदस्य आणि समुदायातील इतर व्यक्तींमध्ये विकसित होणाऱ्या जवळच्या आधार देणाऱ्या प्रेमळ बंधांचे पुरावे आहेत, जे 50 वर्षांहून अधिक आयुष्यभर टिकू शकतात. गोंबे स्ट्रीम येथील गुड्डॉलच्या संशोधनाने त्या काळातील 2 दीर्घकालीन समजुतींना आव्हान दिले. फक्त मानवच साधने बनवू शकतात आणि वापरू शकतात आणि चिंपांजी शाकाहारी असतात. वाळवीच्या ढिगाऱ्यावर एक चिंपांजीला खाताना पाहताना तिने त्याला वारंवार गवताचे देठ वाळवीच्या भोकावर ठेवताना पाहिले. नंतर वाळवीने झाकलेल्या भोकातून काढून टाकले, ज्यामुळे वाळवीसाठी प्रभावीपणे मासेमारी झाली. चिंपांजी झाडांच्या फांद्या देखील घेत असत आणि फांदी अधिक प्रभावी करण्यासाठी पाने काढून टाकत असत. ही वस्तू सुधारण्याची एक प्रकारची पद्धत आहे, जी साधन निर्मितीची प्राथमिक सुरुवात आहे. मानवाने टूल मेकर माणूस म्हणून स्वतःला इतर प्राण्यापासून वेगळे केले होते. गुड्डॉलच्या क्रांतिकारी निष्कर्षांना प्रतिसाद म्हणून लुई लिकी यांनी लिहिले, आता आपण माणसाची पुन्हा व्याख्या करावी, साधन पुन्हा परिभाषित करावे आणि चिंपांजींना मानव म्हणून स्वीकारावे. गुड्डॉल यांनी चिंपांजी सैन्यात आक्रमकता आणि हिंसाचाराची प्रवृत्ती पाहिली. गुड्डॉल यांनी पाहिले की वर्चस्व गाजवणाऱ्या माद्या त्यांचे वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी जाणून बुजून सैन्यातील इतर मादींच्या पिलांना मारत होत्या. कधी कधी ते नरभक्षणापर्यंत पोहोचत असत. तिने या प्रकटीकरणाबद्दल म्हटले, अभ्यासाच्या पहिल्या 10 वर्षात मी असा विश्वास ठेवला होता की गोंबे चिंपांजी बहुतेकदा मानवापेक्षा खूप चांगले होते.
मग अचानक आम्हाला आढळले की चिंपांजी क्रूर असू शकतात, की त्यांच्या स्वभावाला आपल्याप्रमाणेच एक काळी बाजू होती. तिने सन 1990च्या तिच्या संस्मरण थ्रू अ विडो माय 30 इयर्स विथ द चिंपांजी ऑफ गोंबेमध्ये सन 1974 सन 1978च्या गोंबे चिंपांजी युद्धाचे वर्णन केले आहे. तिच्या निष्कर्षाने चिंपांजी वर्तनाच्या समकालीन ज्ञानात क्रांती घडवून आणली आणि मानव आणि चिंपांजीमधील सामाजिक समानतेचे आणखी पुरावे होते. गुड्डॉल यांना गोंबे स्ट्रीम येथे चिंपांजी स्वभावाचा आक्रमक पैलू आढळला. त्यांना आढळले की चिंपांजी पद्धतशीरपणे कोलोबस माकडासारख्या लहान प्राण्यांचा शिकार करतात आणि खातात. गुड्डॉल यांनी एका शिकारी गटाला झाडावर उंच असलेल्या कोलोबस माकडाला वेगळे करताना आणि सर्व शक्य मार्ग रोखताना पाहिले. नंतर एक चिंपांजी वर चढला आणि कोलोबसला पकडले आणि मारले. त्यानंतर इतर प्रत्येकाने मृतदेहाचे काही भाग घेतले. भिक्षा मागण्याच्या वर्तनाला प्रतिसाद म्हणून सैन्याच्या इतर सदस्यासह वाटून घेतले. गोंबे येथील चिंपांजी दरवर्षी उद्यानातील कोलोबस लोकसंख्येच्या 1/3 भाग मारतात आणि खातात. चिंपांजी आहार आणि वर्तनाच्या मागील संकल्पनांना आव्हान देणारा हा एक प्रमुख वैज्ञानिक शोध होता. गुड्डॉल यांनी प्रायमेटच्या तिच्या अभ्यासात प्रत्येकाला संख्या देण्याऐवजी प्राण्यांची नावे देऊन स्वतःला परंपरापासून वेगळे केले. त्यावेळी क्रमांकन ही जवळजवळ सार्वत्रिक पद्धत होती आणि अभ्यासात जाणाऱ्या विषयाशी भावनिक जोड टाळण्यासाठी आणि अशा प्रकारे वस्तुनिष्ठता गमावण्यासाठी ती महत्त्वाची मानली जाते. डेम व्हेलरी जेन मॉरिस गुड्डॉल ह्या इंग्लंड देशाच्या प्रायमॅटॉलॉजिस्ट, वानरशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म दिनांक 3 एप्रिल 1934 रोजी इंग्लंड देशाच्या लंडन शहरात झाला. त्यांनी टांझानियातील गोंबे स्ट्रीम नॅशनल पार्कमध्ये वन्य चिंपांजीच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर 60 वर्ष अधिक काळ संशोधन केले. त्यांना जगातील आघाडीच्या चिंपांजी तज्ज्ञ मानले जाते. सन 1960 मध्ये प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ लुई लिकी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन सुरू केले. चिंपांजी केवळ शाकाहारी नसून ते मांस खातात आणि अवजारे वापरू शकतात हा महत्त्वाचा शोध त्यांनी लावला. सन 1977 मध्ये त्यांनी जेन गुड्डॉल इन्स्टिट्यूटची स्थापना केली, जी वन्यजीव संरक्षण आणि कल्याणासाठी काम करते. तरुणांमध्ये पर्यावरण जागृतीसाठी त्यांनी रूट्स अँड शूट्स हा कार्यक्रम सुरू केला. त्यांना सन 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतिदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि सन 2003 मध्ये ब्रिटिश साम्राज्याचा डेम हा किताब मिळाला. तसेच त्यांना प्रतिष्ठित टेम्पल्टन पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या अभ्यासाने प्राण्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आणि मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही भावना व अधिकार असल्याचे सिद्ध झाले. वयाच्या 91व्या वर्षी दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी डेम व्हेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांचे निधन झाले. विज्ञानयात्री डेम व्हेलरी जेन मॉरिस गुड्डॉल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.